नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र मित्रांनो। या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। शिवसेना शिंदे गट हा पैशासाठीच गुवाहाटीला गेला होता असा मोठा खळबळजनक दावा भाजपच्या एका मित्रपक्षाने केला आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच मोठी खळबळ उडाली असून आता यावर राज्याच्या राजकारणातून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, काय घडले नेमकं सविस्तर आपण बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि भाजपच्या मदतीने ते गुवाहाटीला जाऊन त्यांनी आमदार खासदार गुवाहाटीला नेले। मात्र त्यानंतर शिंदे गटावर अनेक आरोप होत होते की 50 खोके घेऊन पैशांचा व्यवहार करून हे सर्व आमदार खासदार शिंदेंच्या बरोबर गुवाहाटीला घेतले। 50 खोके एकदम ओके अशा देखील घोषणा राज्याच्या राजकारणामध्ये यावेळी दिल्या गेल्या। मात्र शिंदे गटाने आणि भारतीय जनता पक्षाने हे आरोप सपशेल फेटाळून लावले होते। पैशाचा वापर करून नाही तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना घेऊन आम्ही गुवाहाटीला गेलो होतो आणि आमच्याकडे जी शिवसेना आहे आम्ही ती बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालणारी शिवसेना आमच्याकडेच आहे असं देखील शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात आलं होतं। मात्र भाजपच्या एका मित्रपक्षातील नेत्यांनी आता एक खळबळजनक दावा केल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर बातमी। बच्चू कडू हे गुवाहाटीला फक्त पैशासाठीच गेल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे। ना बाप ना बडा भैया सबसे बडा रुपया असे म्हणाले आहे। राणा हे भाजपच्या जवळचे मानले जातात। त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच आता अडचणीत आलाय। बच्चू कडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले। चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं, फुकट धमक्या देणं या मतदारसंघामध्ये इज्जत नाही। त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे रवी राणा म्हणाले आहे। लोकसभा निवडणुकीत रवी राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला, पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिलाच। कावरल्या कुत्र्यासारखा बच्चू कडू हे महाराष्ट्राचे भुंकत असतात। बच्चू कडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा टोला देखील त्यांनी लावला होता। तसेच पैशासाठीच बच्चू कडू एकनाथ शिंदे सोबत गुवाहाटीला गेल्याचा देखील सनसनी आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे त्या राज्याच्या राजकारणात एकच मोठी खळबळ उडाली असून शिंदे गट हा खरोखरच पैशांसाठी गुवाहाटीला गेला होता का अशा राजकीय प्रतिक्रिया आता राज्याच्या राजकारणात उमटत आहे। तर मित्रांनो, यावर आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।